पडण्याची तयारीत असतानाच पोलिसांचा सापडा. राजना हत्याकांडातील दोघे आरोपी 2 तासात जेरबंद. राजना गावात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून फरार होण्याची तयारीत असलेल्या 2 आरोपींवर चांदूर रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करत गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांच्या या जलद कारवाईची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. गुरुवारी सकाळी आदिशक्ती ढाब्यासमोर शेतात नितीन मोरेश्वर भगत वय 30 यांचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय आखरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत हत्येची गांभीर्याने लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासणी सुरू केली. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित प्रफुल्ल सुभाष राव 26 व रोशन विश्वासराव मेश्राम वय 32 या दोघांना ओळख पटवली. आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असतानाच 2 स्वतंत्र पथकाने सापळा रचून त्यांना चांदूर रेल्वे शहरातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दारूंच्या नशेत झालेल्या किरकोळ वादांचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याचे समोर आले. आरोपींनी कोयता व फावड्याने हल्ला करून नितीन भगत याची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मृतकांचा भाऊ प्रवीण भगत यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटना उघडकीस आल्यानंतर केवळ 2 तासात आरोपींना अटक करण्यात यश आल्याने चांदूर रेल्वे पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे. दारूच्या नशेत निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतल्याने राजना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.